नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, यावर्षी मान्सून 2026 या वर्षी मान्सून अंदमान निकोबार या बेटावर जवळपास 21 मेला धडकण्याची शक्यता आहे. परंतु त्याच्या आधी 14 मे ते 21 मेच्या दरम्यान देखील मान्सून हा अंदमान निकोबार बेटावर धडकणार आहे. आणि जास्त करून सांगायचे म्हणजे 21 मे ते 28 मेच्या मध्ये, म्हणजेच सरासरी पाहायला असता 21 मेला मान्सून हा अंदमान निकोबार बेटावर धडकणार आहे. तसेच अरबी समुद्रात देखील अरबी समुद्र मध्ये किनारपट्टीवर जोरदार पावसाळी वातावरण राहणार आहे. आणि या प्रभावामुळे महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात 21 मे ते 28 मे या दरम्यान पावसाची शक्यता आहे. आणि शेतकरी मित्र, खास करून म्हणजे हा पाऊस 21 मे ते 28 मे दरम्यान मुंबई किनारपट्टी, तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सायल्यानगर या भागामध्ये 21 मे ते 28 मे या दरम्यान पाऊस राहणार आहे. आणि विदर्भ साईडला चंद्रपूर, तसेच भंडारा, गोंदिया या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसेच अमरावती, अकोला या मधल्या पट्ट्यामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे 21 मे ते 28 मेच्या दरम्यान. आणि मराठवाड्यात मधील बरेच जिल्हे हे पावसापासून 21 मे ते 28 मे या दरम्यान वंचित राहणार आहेत. तसेच विदर्भातील मराठवाड्या शेजारी जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यामध्ये देखील 21 मे ते 28 मे या दरम्यान पाऊस पडणार नाही. आणि हा पाऊस फक्त मध्य महाराष्ट्र आणि मुंबई, कोकण, गोवा किनारपट्टी, तसेच त्या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार 21 मे ते 28 मेच्या दरम्यान. तसेच तरी पण शेतकरी मित्र, हा पाऊस सध्या 14 मे ते 21 मेच्या दरम्यान देखील काही पाऊस हा सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि विदर्भ साईडला चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये नॉर्मल पावसाची शक्यता आहे 14 मे ते 21 मे दरम्यान. आणि परत हा पाऊस 21 मे पासून जास्त पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे 21 मे ते 28 मेच्या दरम्यान. हा पाऊस फक्त पण मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये जास्त राहणार आहे. कारण की शेतकरी मित्र, बंगालच्या उपसागरामध्ये हे लो प्रेशरचा प्रभाव कमी जाणवत आहे. फक्त अंदमान निकोबार बेटावर जोरदार पाऊस राहणार आहे. आणि अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनारपट्टीवर हा जोरदार पाऊस राहणार आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.